दादांच्या मृत्यूविषयी आहे गूढ. 14 मार्च 1918 रोजी पहाटे 3:30 वाजता दादर मुंबई येथे रामानिवास या निवासस्थानी दादांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने शुश्रूषा नर्सिंग होममध्ये नेण्यात आलं. तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे डॉक्टर आणि मित्र डॉक्टर अनिल वाकणकर यांनी आदल्या दिवशीच दादांची नियमित तपासणी केली होती. ते उषा चव्हाण यांच्यासोबत जरा धीर धरा या सिनेमात काम करत होते. त्यांच्या मृत्यूच्या काही महिन्यानंतर समोर आलं की शुश्रूषा येथील डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला होता, पण तेव्हा अचानकपणे दादा कोंडके यांना त्यांच्या घरी नेण्यात आलं होतं. दादांचं जीवन मनोरंजक होतं आणि म्हणूनच त्यांच्यावर बायोपिक बनवण्याची अनेकांची प्रतीक्षा आहे. लय भारी सिनेमाच्या यशानंतर अभिनेता रितेश देशमुख दादांवर सिनेमा करेल अशी चर्चा होती. एवढंच नाही तर रितेशने त्याच्या एक विलन सिनेमाचा दिग्दर्शक मोहित सुरी आणि त्याच्या टीमसोबत या विषयावर चर्चा केली होती. तसंच मोहित लवकरच मराठी सिनेमा दिग्दर्शित करेल असंही म्हटलं जात होतं. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या सिनेमाची निर्मिती करणार असल्याची चर्चा होती. मात्र अजून तरी यावर कोणतंही काम सुरू झालं नसल्याचं दिसत आहे. कृष्णा कोंडके उर्फ दादा कोंडके मराठी चित्रपटातल्या विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे द्विअर्थी विनोदा ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या प्रत्येक भूमिका लोकप्रिय झाल्या. 1969 साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. सोंगाड्या, आंधळा मालतो डोळा, पांडू हवालदार, रामराम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट. दादांचे पितासमान गुरु बाबा उर्फ भालजी पेंढारकर यांचा तांबडी माती हा त्यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटानंतर दादांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. सोंगाडे ही दादांची पहिली निर्मिती. हा चित्रपट अतिशय गाजला व त्यांच्या जीवनातील मैलाचा दगड ठरला. दादांनी मराठीत एकूण 16 चित्रपटांची निर्मिती केली होती. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्य महोत्सवी ठरले. या विक्रमामुळे त्यांचं नाव गिनीज बुकात नोंदलं गेलं.